मम्मा मी कोणता ड्रेस घालू सांग ना मला. घाल ग कुठलाही. बघ ना हा घालू की हा घालू जरा सांग ना. म्हणजे परवा ती घरी पार्टी आहे ना त्याच्यासाठी विचारते मी. सासू म्हणाली की हा ड्रेस घाल आणि मला तिने सांगितलेला ड्रेस नाही घालायचे. हा कसा वाटतोय हा बघ. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? कुठलाही घाल. तुला चिडचिड करायला काय झालंय? हे जर अधिरा असती ना तर तू तिला 4 ड्रेस काढून दाखवले असतेस. हा घाल नको नको डॉल हा घाल असं केलं असतंस. एनिवे माझं मी बघते. मला एक कळत नाही, मी इतकी हुशार असताना माझी ही तिन्ही मुलं इतकी माठ कशी निघाली. तुला माझा मूड दिसतोय का आता ड्रेस बघत बसायसाठी? आता काय झालंय तुझ्या मूडला? अप्पी, ते चौघं गेले हनीमूनला. हा त्यांचं लग्न झालंय मग ते जाणारच ना हनीमूनला. आणि जाणारच होते मम्मा ते हनीमूनला. अगं पण आपल्याला नको होतं ना त्यांनी हनीमूनला जायला. आपल्या नाकावर टिचून गेले की नाही? हो नको होतं पण आता गेले. गेले तर जाऊ दे. गेलेत तर जाऊ दे. ठीक आहे जाऊ दे. आता काही दिवसांनी आपली ही प्रॉपर्टी जाणार आहे. जाऊ दे. त्यानंतर काही दिवसांनी हा आपल्या हातात येणारा जो पैसा आहे इथला तो नाही मिळाला तरी चालेल. हं? जाऊ दे. उद्या तुझी आई स्वर्गात जाणार. जाऊ दे. मग तुझी सासू तुला सांगणार हाच ड्रेस घाल. मग माझं माहेर किती श्रीमंत आहे अशी जी मिजाज करतेस ना तू ती नाही करता येणार. पण जाऊ दे. चालेल ना? नाही 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 जाऊ दे ग. नाही नाही मग गाणी तुम्हाला गाणी नाही आवडत? तुम्ही म्हटलेली आवडत नाही. मी म्हणण्याबद्दल काही बोललेच नव्हते. मी मग रेडिओ लावण्याबद्दल बोलत होते. मग गाणी नाही रेडिओ लावा असं म्हणायला पाहिजे होतं तुम्ही. चुकलं. मला वाटलं तेवढं लक्षात येईल तुमच्या. तुम्ही अर्धवट बोला आणि मग माझ्या लक्षात का नाही आलं हे सांगा. हे बघा एकतर ना मला अजिबात हौस नाहीये तुम्हाला गाणं वगैरे म्हणून दाखवण्याची. मलाही अजिबात ऐकण्याची हौस नाही. मला असं वाटलं की बोर होतोय म्हणून आता गाण्याच्या भेंड्या घ्यायच्या तुम्हाला. माझ्या बोलण्याचा नेहमी चुकीचा अर्थ का काढता हो तुम्ही? आता फक्त गाणी इतकंच म्हटल्यानंतर माणूस दुसरं काय समजून घेणार आहे? गाणी भेंड्या असं म्हणाले असते तर भेंड्या खेळायच्या तसा अर्थ निघू शकतो. पण तुम्ही क्लिअर बोलत नाही ना म्हणून वेगवेगळे अर्थ निघतात. हीच फॅक्ट. ओके तुमचं हे ओके म्हणजे नक्की काय ना ते मला अजून कळत नाहीये. म्हणजे विषय थांबवा की माझं म्हणणं पटलंय. ओके म्हणजे तुमच्या गाडीत हा जो रेडिओ आहे तो सुरू करूया का? मला शांतता आवडते. मी मला माझं प्रत्येक वेळी सगळं तुमच्याबद्दल ना. इट इज ऑलवेज अबाउट यू युअर सेल्फ. टीका तीही इंग्लिश मध्ये. फाईन नका लावू रेडिओ. बरं लावतो. किमान त्या निमित्ताने भांडणार नाही तुम्ही. मुळात मी भांडत नाही. आपल्यामधली सगळी भांडणं ही तुमच्यापासून सुरू होतात. आयडिया. आपण त्यांना काहीतरी सॉलिड कारण सांगूया आणि बोलवून घेऊया. अच्छा म्हणजे असं काय सॉलिड कारण सांगायचं? मम्मा तू आजारी पडलीस असं सांगूया. म्हणजे समजता तर पटकन येईल. मी हा म्हणजे मी काय करायचं? तुला अटॅक आलाय असं सांगायचं. ए, आणि तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. ऑक्सिजन लावूया सलाईन लावूया खूप सारे मशीन्स लावूया. असे तू छान महिनाभर आराम कर. मी तुझ्या बाजूला ना अशी बसून रडायची ऍक्टिंग करते. तू महिनाभराने मग घरी येऊया आपण परत. शट अप.
मी नाही आजारी वगैरे पडणार. आजारी पाडते. दुसरं काहीतरी सांग. मम्मा, आजी, आपण आजीला आजारी पाडूया. आजीला जर काय झालं ना तर समर दादा पटकन येईल. हो, अच्छा. आणि आजी का असा फोन करून समरला सांगेल? ती तर आधीच खुश झाली आहे समर हनीमूनला जातोय म्हणून. हा, मग आपण त्याला निनावी फोन करूया आणि आजी आजारी आहे म्हणून सांगूया. त्याला कुठे काय कळणार आहे. हो, आणि तुझ्या समोर दादानी जर आजीला फोन केला आणि आजीने सगळं सांगितलं की मी आजारी नाहीये, तर मग काय करायचं आपण? मग मम्मा, हे बघ, ते कुठे गेलेत त्याची इन्फॉर्मेशन आपल्याकडे सगळी आहे. आपण तिथे फोन करूया आणि त्यांचं सगळं बुकिंग कॅन्सल करूया. मग ते दुसरीकडे जातील. ओके, मग मग आपण ते अगदी यातलं ना काही करता येणार नाही. आता फक्त एक आशा कर की तिथे गेल्यावर त्यांच्यात खूप मोठी भांडण होतील, क्लेश होईल आणि ते परत येतील. स्वानंदीची आई, स्वानंदीची आई त्यांच्यात भांडणं लावेल. कुणाचा फोन? साहेबांचा फोन आल्या. हा बोला साहेब. अरे किती वेळ? काही अपडेट? हो साहेब, आम्ही त्यांचीच गाडी फॉलो करतोय. काम झालं की लगेच कळव. काम झालं की लगेच तुम्हाला फोन करतो. ठेवतो. काका, स्पीड वाढवा.